सामना इथं मात्र रंगताना आपण पाहणार आहोत. कोलशेत विपक्ष टेंबोली पहिलाच चेंडू टाकण्याच्या तयारीमध्ये गोलंदाज राईटमोर द विकेट. पहिला चेंडू इथं मात्र पाहतोय की दांडी दांडी होते गुल आणि धक्का बसलाय पहिल्या चेंडूवर. इथं मात्र परतीचा प्रवास करताना बॅटर पाहतोय आपण परेश बुराटकर. तर मयूर हा बॉलर पाहतोय आपण. चांगला चेंडू होता, परफेक्ट यॉर्कर बचतमक पद्धतीने फक्त चेंडूला पुश केलंय ऑनसाइड कडे आणि अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय बॅटर. साधा खातं उघडल्या गेलं टेंबोली टीमचं एक बाद एक अशी नाजूक स्थिती. आता मात्र व्ह्युअर्स निश्चित वाढले असतील कारण की या टेंबोली संघ आणि कोलशेत या टीममध्ये ही फाईट पाहतोय आपण. प्रिन्स मोहितच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट का म्हटलं जाते. ऑपरेटिंग करताना संजय गुलवी गोलंदाज राईटमध्ये विकेट. परत एकदा सज्ज होताना दुरंत्या टोकाखंड मारा करतोय. ओ टोका टप्प्यावरचा चेंडू होता परफेक्ट. अतिशय अप्रतिम षटक मयूर हाताळताना पाहतोय आपण. 3 षटकाचा सामना आहे. यानंतर पुढचा जो सामना होईल निश्चित सर्व टीमनी सज्ज राहायचंय. केवणी दिवे टीमचा जर विचार केला अवक्या अक्षय ओ हो लय भारी हा फटका स्लॉक स्वीपचा स्क्वेअरलेगच्या वरतून आलाय हा षटकार. ठाणे जिल्ह्यामध्ये निश्चितच विजयकला टॉप 10च्या आतमध्ये येणारा हा संघ आपण पाहतोय. जनमान टेंबोली मंदारच्या बॅटमधून काय क्लास फटका. सातत्याने जर पाहिलं असे फटके आंतरराष्ट्रीय क्रिकेट जर विचार केला आपण रॉस टेलर त्यानंतर स्टीव्हा खूप लिले फटके खेळायचे. त्याच प्रकारचा हा स्लॉक स्वीपचा फटका होता. देखना स्क्वेअर लेगच्या वरतून षटकार. षटकारी मात्र मंदार आपल्या डावाची सुरुवात करतोय. टीमची धावसंख्या पुढे सरते ती 1/7. थोडंसं क्षेत्रक्षणामध्ये खेळाडूची हल्ला बदल पाहतोय आपण. 10 वर्षाच्या चिमुकला सुद्धा आपण पाहतोय की पॉईंटला क्षेत्ररक्षण करण्यासाठी तैनात होतोय. तो क्षेत्ररक्षण कायम पॉवर प्लेचा पहिले षटक 3 षटकाचा सामना आहे. पॉईंट त्याचबरोबर कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ. पुढे येऊन हा अंदोराईचा फटका अतिशय क्लास आहे. इनफिल्डच्या वरतून चेंडू आणण्यासाठी धावणार का क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय पण शेवटी मात्र चेंडूचा विजय होतोय. सीमा पार आलाय हा चौकार. अतिशय क्लास फटका मंदारच्या बॅटमधून. मंदारला माहिती आहे माझ्या टीममध्ये प्रतीक नाहीये, आदित्य नाहीये, मोनिश नाहीये, अल्ताफ नाहीये. मी जबाबदारी घेऊन माझ्या टीमसाठी खेळणार. ग्रेट खेळाडू पाहतोय आपण टेंबोली टीमचा. ओ याच पाहता हुकचा फटका खाली क्षेत्र चेंडूला पाठवलाय बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईन कडे. सीमा पार आलाय हा चौकार. मयूरांनी अतिशय क्लास सुरुवात केली होती. पहिल्या चेंडूवर मात्र विकेट मिळवता आत्मविश्वास वाढला होता. त्यानंतर मात्र एक सिंगल त्यानंतर निर्धाव. त्यानंतर मात्र 3 चेंडूवर धावा खर्च करतोय तो 14. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कपिल जर पाहिला पण एक चांगली सुरुवात म्हणता येईल. विकेटला फारसं महत्त्व नाहीये. जेव्हा तुम्ही 3 किंवा 4 षटकाचे सामने खेळतात एक बॅटर जर खेळपट्टीवर चांगली बॅटिंग केली तर धावसंख्या बनवू शकतोय. हे करताना पाहतोय मंदार नावाचा हा बॅटर.
राजेंद्र पाटील साहेब यांच्या माध्यमातून आमचे लाडके जे मायबाप क्रिकेट रसिक आहेत बाउंड्री लाईनच्या बाहेर त्यांनी जर झेल टिपला तर त्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आहे. नाही नाही गुगल पे हे म्हणता येणार नाही सर आपल्याला, कारण की रोकडा ऑन कॅश. चला वेळ कमी घ्यायचा आहे. निश्चित गोलंदाज आता मात्र रुद्र, ज्यांनी पहिल्या सामन्यात खूप छान गोलंदाजी केली होती, याच मात्र हा फटका पाहतोय आपण. लॉंग ऑन क्षेत्राकडे डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते आणि फक्त एका सिंगल. रुद्र यांनी अतिशय अप्रतिम बॉलिंग केली होती पहिल्या सामन्यात. आता मात्र ती जबाबदारी पार पडावी लागेल. समोर एक दादा संघ टेनिस क्रिकेटच्या पटलावर सातत्याने या खेळूला पाहतोय आपण. आउट ऑफ भिवंडीच्या बाहेर सुद्धा या संघाचं वर्चस्व खूप मोठं आहे आणि प्रतिस्पर्धी कोळशे संघ सुद्धा एक दादा संघ आहे. कती परिवर्तन, लय भारी हा चेंडू होता. बघितलं बोटं फिरवली आणि मोमेंट जर पाहिलं चेंडूचा थोडासा बाहेर वळतोय. आता मात्र पाटील फार्म हाऊसचे प्रोप्रायटर रणजित पाटील यांच्याकडून प्रति झेलला क्रिकेट रसिकासाठी 200 रुपये. क्या बात आहे. आणि यावेळेस पाहता बॅक टू द बॉलर, जी चर्चा होती, रुद्र नावाचा हा गोलंदाज अतिशय देखणी बॉलिंग करतोय, प्रत्येक चेंडूमध्ये परिवर्तन करतोय आणि धक्का बसलाय अजून एक. तर मंदार यांचा अडथळा दूर केलाय इथं मात्र रुद्र यांनी. आता मात्र धावगतीवर अंकुश लावलाय, ब्रेक लावलाय बॉलर रुद्र या गोलंदाजाने. उष्णता खूप जास्त आहे पाहतोय आपण. फेब्रुवारी महिना आणि आता खऱ्या अर्थाने इथं मात्र निश्चित आता उन्हाळा ऋतू सुद्धा लागलेला आहे आणि कवचित काल निखिल यांनी उल्लेख केला होता की आचारसंहिता सुद्धा लागू होईल. त्यासाठी मला वाटतं की फेब्रुवारीचा हा शेवटचा हंगाम असेल आपलं. पलटी फटका यावेळेस पाहतोय आपण आल्या पावली. चेंडू जातोय ऑफसाईडकडे, खराब क्षेत्ररक्षण आणि त्या दरम्यान मात्र 2 धावा सहज कंप्लीट करतोय बॅटर. या 2 धावनी टीमची धावसंख्या पुढे सकते. आता मात्र पाहतोय आपण 18 2 गडीच्या मोबदल्यामध्ये नवीन बॅटर तौशिक शेख. आता मात्र दोन्ही बंधू खेळपट्टीवर पाहतोय आपण, सादाब आणि तौशिफ. यावेळेस पात्र हवेत आहे, फटका फर्स्टलाय, चेंडूखाली क्षेत्ररक्षक स्वीकारले झेल. आता मात्र अजून एका बॅटरला परतीचा प्रवास करावा लागेल. धक्का बसलाय तो तिसरा. आता मात्र निश्चित ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे म्हणून आम्हाला पंच सांगतायत रोशन सर की दोन्ही टीमला पेनल्टी आहे म्हणून इथून एका टीमला कुठल्या प्रकारे पेनल्टी लागणार नाहीये. यावेळेस पात्र हा चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. एका क्षणी वाटलं की चेंडू फायनलीकडे निघून जाईल पण मोक्याच्या क्षणी चेंडूला अडवलंय. चांगल्या षटकाची समाप्ती पाहतोय, अतिशय प्रतिम षटक. धावसंख्या पाहतोय आपण 2 षटकाची समाप्ती तर 19 3 गडीच्या मोबदल्यामध्ये. हे व्यासपीठावर आमचे मान्यवर पाहू शकता आपण. पाटील फार्म हाऊसचे प्रोप्रायटर रणजित पाटील,
त्याचबरोबर आयोजक पाहतोय आपण राजेंद्र पाटील सर आणि त्यांचे सहकारी शिक्षक सर पाहतोय आपण गर्दे सर, चौधरी सर, किशोर पाटील साहेबांना सुद्धा पाहू शकतो आपण. आदरणीय दामोदर पाटील साहेब, मारुती पाटील साहेब, नितीन पाटील साहेब, सचिन पाटील साहेब. यावेळेस पात्र अजून एक गडी बाद होईल का? चांगलं झेल घेण्याचा प्रयत्न होता. एवढं सोपं नाहीये. चेंडू बऱ्याच वेळा आकाशामध्ये उभा राहिला होता आणि पूर्ण अनुमान घेऊन चेंडू आला होता, पण शेवटी मात्र झेलमध्ये रूपांतर करू शकला नाही. गोलंदाज नाव सांगायचंय. गौरव पहिल्या सामन्यातला हिरो आहे. गौरव यावेळेस पाहता सपल क्रॉसहून खेळण्याचा प्रयत्न होता आणि याचबरोबर असून एका चांगल्या आदरणीय दीपक भोईर साहेब यांचं आगमन, राणाला गावाचे माजी सरपंच दीपक भोईर साहेबांचं आगमन व्यासपीठावर. वेलकम, सुस्वागतम. यावेळेस पात्र पाहतोय की आपण धावसंख्या 21, येणारे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या पाहतोय आपण 22. पात्र हा पुलचा फटका पाहतोय आपण. मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल होते. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेची मागणी करताना धोका निर्माण झालाय. पोहोचू शकणार नाही. पंचाचा बोट आकाशाकडे. हॅलो. आदरणीय सन्माननीय शिवसेनेचे उपनेते तथा महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर प्रसिद्धी परामुख मुख्यमंत्री महोदय आदरणीय एकनाथजी संभाजी शिंदे साहेबांचे विश्वासू शिलेदार, तसेच पारसिक बँकेचे उपाध्यक्ष, तदनंतर हातमाग महामंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य राज्यमंत्री दर्जा, आदरणीय आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय प्रकाशजी पाटील साहेबांच्या वतीने या स्पर्धेकरता भरभरून शुभेच्छा आहेत. अगदी ते एका विशेष कामानिमित्त पुण्यात व्यस्त आहेत, तरी देखील पहा या आपल्या कार्यकर्त्यांवर असणारा प्रेम आणि आपल्या जनमानसात असलेली माणुसकी, त्या बदल्यात ते आपल्यापर्यंत खरं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून जॉईन होत आहेत. साहेब स्वतः इथे आपल्यासोबत लाईनवर आहेत, ते निश्चितच शुभेच्छा देतील. आणि याचबरोबर पाहतोय की आपण पहिले इनिंग ज्यांनी राम मंदिराचं निर्माण करण्यामध्ये प्रमुख भूमिका बजावली. आम्ही कोषाध्यक्ष म्हणून त्यांनी तिकडं काम पाहिलं. त्यांचं अमृत महोत्सवाचं पुण्यामध्ये आळंदीमध्ये कार्यक्रम आहे. त्यांचं दर्शन आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी जात आहे. खरं म्हणजे राजेंद्रच्या कार्यक्रमामध्ये येण्याच्या मनापासून तर ठरवलेलं होतं, परंतु अचानक वेळेचा हे आज झालं, त्याच्यामुळे निघून आलो. परंतु माझ्याकडनं राजेंद्र पाटील आणि पुऱ्या टीमला मनापासून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद साहेब, धन्यवाद. आपले आभार आणि आशीर्वाद असेच मोलाचे आमच्या पाठीशी असू द्यात. मनापासून आपले आभार. आदरणीय सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब, राज्यमंत्री दर्जा, शिवसेनेचे उपनेते आपल्यासोबत लाईनवर होते. धन्यवाद.
चला यानंतर वळूयात आपण एका बाजूला जय हनुमान टेंबिवली आणि त्या विपक्षामध्ये कृष्णा 11 कोळशेत. चला चेंडू व्यवस्थापक चेंडूंची पूर्तता करा. विजयाकरता खरं तर कोळशेतकरांनी समोर 23 धावसंख्येचं लक्ष आहे. प्रथम गोलंदाजी करत असताना ते कोळशेतकरांनी केलेली तीक्ष्ण आणि धारधार गोलंदाजी याआधी आपण खरं तर पाहत होतो. आदरणीय सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष आणि संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी संभाजी शिंदे साहेबांचे विश्वासू शिलेदार तथा उपनेते सन्माननीय आदरणीय प्रकाशजी पाटील साहेबांनी या स्पर्धेकरता शुभेच्छा आपल्यापर्यंत पोहोचवल्या. आणि यानंतर खरं तर एक मोठ्या क्रीडा स्पर्धेच्या दिशेने आपण वाटचाल करतोय. जशी जशी स्पर्धा पुढे जाईल तसं तसं या स्पर्धेतला जी चुरस आहे ती वाढत जरूर जाईल. राणाळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय आदरणीय दीपकजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा माजी उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय राजेंद्र भोईर साहेब आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेकरता 3000 रुपयांची रोख स्वरूपात देणगी देखील आलेली आहे. आणि टेंबिवलीचे किशोर पाटील देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील आपण मनपूर्वक इथे सहर्ष स्वागत करूयात. स्वर्गीय रघुनाथजी पाटील साहेब अर्थातच शिक्षण महर्षी ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय त्यांचे भाचेश्री आहेत. आणि इथे आपण वळतोय मुख्य क्रीडांगणाच्या दिशेनं. तदनंतर आदरणीय दीपकजी भोईर साहेब यांच्या वतीनं देखील इथे या स्पर्धेकरता 2000 रुपयांची रक्कम इथे आमच्यापर्यंत पोहोचली आहे. त्यांचं देखील मनापासून आपण करूयात आभार व्यक्त. आणि आता वळूयात मॅचच्या दिशेनं. चला कोलशेत संघ जास्त वेळ न घेता आपले फलंदाज इथे तैनात करायचे. 3 षटकांची लढत आहे. यानंतर धर्मवीर प्रतिष्ठान जून अंदुरकी आणि त्या विपक्षामध्ये केवणी दिवे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करता. चला खरं तर आधीच टॉस व्हायला हवा होता फर्स्ट सेशन मध्ये. आपण दोन्ही संघांना इथे विनंती करतोय. ऑलरेडी वी आर लेट. आणि निश्चितच या क्रीडा स्पर्धेला इथे उपस्थिती लाभते आणखीन मान्यवरांची. मी त्या सर्व मान्यवरांचं या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं इथे करतोय सहर्ष स्वागत. शिवसेनेचे हे सगळे शिलेदार या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मी निश्चितच विनंती करतोय आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्यांचं शुभागमन देखील होतोय. एकंदरीत या ठिकाणी क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवर पाहुणे इथे उपस्थित होत आहेत. चला मॅचला आपण प्रारंभ करूयात. आणि मान्यवरांना विनंती आहे की आपण मुख्य क्रीडा मंचावर येऊन सन्मानानं इथे स्थानापन्न व्हायचंय. गोलंदाजी माकोर गोलंदाज मंदार 23चा पाठलाग. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून काय फटका खेचलाय. चांगली कामगिरी. 1 टप्प्या अखेर चेंडू निघून जाईल ओव्हर द रोप. इथे आलाय पहिलाच कोलशेतकरांचा तडाखा चौकार. आणि निश्चितच आपण इथे पाहतोय की पहिल्याच बॉलवर इथे आक्रमण पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर 4 धावा. इरादे स्पष्ट आहेत. केवणी दिवस संघाचा कॅप्टन इथे उपस्थित झालाय आणि त्यांच्या समवेत खरं तर मी विनंती करतो की धर्मवीर जून अंदरकी गुरुवर्य धर्मवीर आनंदगे साहेबांच्या नावानं इथे ते देखील आणि सत्यम स्मृती निश्चितच डीजे मास्टर खरं तर इथे अनुपस्थित आहेत. आणि सत्यम खरं तर कारभारी जे सिंगर होते जून अंदुरकीचे धर्मवीर गुरुवारे आनंदगे साहेबांवरचं पहिलं गाणं त्या माणसाने रचलं. आणि खऱ्या अर्थानं त्यांच्याच स्मृतींना इथे उजाळा देण्याकरता आज जून अंदुरकीकर मात्र त्यांच्याच नावानं आदरणीय श्यामजी कारभारी यांच्याकडून ते पुरस्कृत करण्यात आलं. सत्यम स्मृतीचे भगवे टी शर्ट्स आणि ठाण्याला आमच्या धर्मवीर आनंदगे साहेबांनी हो घडविलं ते गाणं पहिलं रचलं सत्यम कारभारीनं. आणि निश्चितच त्यांना देखील इथून श्रद्धांजली आपण अर्पण करतोय. खरं तर ते गाणं आहे ना माझी इच्छा होती की ते धर्मवीर चित्रपटामध्ये वाजायला पाहिजे होतं इनॉग्युरेशनच्या वेळीच. हा फटका पहा उंचपुरा आहे. समोर खेळाडू तैनात आहे आणि त्या चेंडू खाली क्षेत्ररक्षक फलंदाजाला परतावा लागणार आहे. फलंदाज बाद.
तुर्तास आपण वळतोय, मान्यवर पाहुणे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. लढवय्या बाणाच्या अगदी चिवट आणि तिखट ही आमची सर्व शिवसैनिकांची मांदियाळी इथे मात्र या क्रीडा मंचावर उपस्थित आहे. सर्व मान्यवरांचं आपण इथे सहर्ष स्वागत करतोय. आणि तुर्तास गोरसई गावचे सरपंच आदरणीय सुदेशांना गायकवाड त्यांचं इथे शुभागमन झालंय. दादांचं आपण मनापासून स्वागत करतोय. उपसरपंच आदरणीय सन्माननीय सुभाषजी केणे साहेब ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. तदनंतर सन्माननीय विलासजी केणे साहेब समाजसेवेचा वसा ज्यांनी आपल्या अंगीकारलाय ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सुनील केणे साहेब देखील या क्रीडा स्पर्धेकरता उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आपण स्वागत करतोय. आणि आदरणीय सन्माननीय सच्चिदानंद केणे साहेब देखील या क्रीडा स्पर्धेकरता शाखा प्रमुख गोरसई. खरं तर गोरसईचा इतिहास फार मोठा आहे आता क्रिकेटच्या पटलावर. म्हणजे महाराष्ट्रातला इथे अपील होतीये, पंच देखील दोन्ही तटस्थ आहेत. राजेंद्र पाटील सर खरं तर महाराष्ट्रातला प्रत्येक पॅकर आहे ना तो फोन करून हैराण करतो की गोरसईची टीम आम्हाला पॅक करायची आहे आणि आम्हाला त्या संघाची संपर्क करून द्या, तुम्ही संपर्क करून द्या. इथे इतकी पसंती कधी आहे ज्यावेळी तुम्ही काम कराल आणि काम असं करा की तुमचं नाव बनलं पाहिजे. आणि ते नाव बनवलं भावेश पवारनं. निश्चितच तेच गोरसईकर त्यांचे सगळे त्यांचे प्रतिष्ठित ग्रामस्थ इथे उपस्थित आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय फलंदाजाला. इथे पहा आणखीन एक कॅच ड्रॉप्ड. असं म्हणतात ना की घर फिरलं की घराचे वासे देखील फिरतात आणि इथे तेच निश्चितच झालंय. जय हनुमान टेंबिवली या संघाच्या विपक्षामध्ये मंदारनं इथे चांगले प्रयत्न केले होते, चांगली गोलंदाजी करतोय अचूक टप्प्यावर. दोन्ही टीमचे कॅप्टन इथं उपस्थित आहेत. एका बाजूला केवणी दिवे आणि त्याच्या साथीनं त्यांच्या विपक्षात आपल्याला खेळताना दिसतील ते निश्चितच टीम जून अंदुरकी. चला धर्मवीर जून अंदुरकी संघ इथे आपण कर्णधार जो उपस्थित होता त्याला मुख्य मंचावरच पाठवा. आपण इथेच टॉस करतोय. आणि या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे आदरणीय दीपकजी भोईर सर त्यांच्या वतीने इथेच टॉस केला जाईल. माजी सरपंच महोदया मनीषाताई भोईर यांचे पतिराज आणि त्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र हा टॉस केला जाईल. एका बाजूला ही खरं तर स्पेशल कॉइन आपण पाहतो. एका बाजूला राजेंद्र पाटील, एका बाजूला प्रिन्स मूवीज आणि केवणी दिवे आणि खरं तर आमचा जून अंदुरकीकर इथे दोन हात करतील. टॉस इथे केला जातोय. प्रिन्स मूवीज इज द कॉल आणि इथे आला प्रिन्स मूवीज. धाव फलकावर जाऊन पोहोचल्यात त्या 7-7. इथे टॉस जिंकलाय केवणी दिवे संघानं. गावदेवी स्पोर्ट्स केवणी दिवे संघाचा कॅप्टन संकेत माझ्या साथीने. संकेत काय म्हणशील? टॉस प्रथमतः जिंकलाय आणि नाणेफेक जिंकल्यानंतर तुझा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय या 3 षटकांच्या लढती करता काय असणार आहे? क्षेत्ररक्षण करणं. आपण क्षेत्ररक्षण करणार आहात, काय म्हणाल? खरं तर या क्रीडा स्पर्धे म्हणजे केवढी दिवे खरं तर असं नाव आहे की जे म्हणजे सूरज भोईर आणि त्याचा ताफा अगदी महाराष्ट्रातल्या नामांकित क्रीडा स्पर्धांमध्ये ते दिसत असता तुम्ही. परंतु आज इथे खेळायचं आहे भिवंडी ग्रामीणमध्ये. इतकं मोठं आयोजन केलंय ग्रामीण पटलावर देखील राजेंद्र पाटील सरांनी. काय म्हणशील या आयोजनाबद्दलच्या तुझ्या प्रतिक्रिया काय आहेत? अतिशय सुंदर आयोजन केलेलं आहे. आम्ही आमच्या इथं 100% देण्याचा प्रयत्न करू. तर आपण प्रतिक्रिया पाहत होतो गावदेवी केवणी दिवे या संघाच्या. आपण आता वळतोय. खरं तर सत्यम कारभारी या सिंगरला ज्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली दिली आणि आपला भगवा खरं तर हा बाळासाहेब ठाकरेंचा सर्वात आवडता रंग. आणि धर्मवीर गुरुवारी आनंदीगे साहेबांना देखील या आपल्या रिफ्लेक्शन्स मधून त्यांनी काहीतरी श्रद्धांजली अर्पित करण्याचा प्रयत्न केला. काय म्हणशील? टॉस गमावलाय, वाट्याला बॅटिंग आली आहे, काय प्रतिक्रिया आहेत? बॅटिंग आलेलं आहे, चांगली बॅटिंग अपेक्षित आहे सर्व टीमकडून आणि चांगला स्कोर करण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. एकंदरीत हे आयोजन आणि या आयोजनाची ही रूपरेखा काय म्हणशील? या आयोजनाबद्दलच्या तुझ्या प्रतिक्रिया काय आहेत? आयोजनाबद्दल म्हणावं तितकं असं कमीच आहे. परंतु या स्पर्धेचा विशेष म्हणजे जे आमचे राजेश भाऊ आमचे सर, आम्ही त्यांना नेहमीच आमच्या स्पर्धेला देखील त्यांचा मोलाचा वाटा असतो आणि त्यांनी इथे आम्हाला खेळाची संधी दिलेली आहे, त्यांचे आभार व्यक्त करतो मी. थँक्यू सो मच. इथे आपण निश्चितच जून अंदुरकी संघाला देखील शुभेच्छा आणि टीम केवणी दिवे संघाला देखील शुभेच्छा. खरं तर यानंतर आपण बोलूयात या बॉलवर किती धावा आल्यात ते पंच निर्देशित करा. 3 धावा. 3 धावा इथे जॉईन होतील धावफलकावर आणि संघाची टोटल
जी जाऊन पोहोचली आहे. 10 या आकड्यावर 23चा पाठलाग सुरू आहे. बॅटन पॅड मधून फटका समोरच्या क्षेत्रात पहा. ये छोटा तीर पर वार करे गंभीर. छोटा चिमुकला आहे परंतु स्वतःतला झोकला अक्षरशः. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगले प्रयत्न. यानंतर आपण सत्कार समारंभाकडे बोलतोय. या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे मान्यवर आदरणीय सन्माननीय दीपकजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आणि त्यांचा सत्कार करण्याची विनंती आपण इथे आयोजकांना करूयात. सन्माननीय आदरणीय दीपकजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, जे खरं तर या स्पर्धेकरता मुलाचं पाठबळ ज्या व्यक्तिमत्वानं त्यांना दिलंय त्याच व्यक्तिमत्वानं इथे मात्र आमच्या या स्पर्धेकरता हा फटका खरं तर फटका फसलाय. अचूकतेनं झेल टिपली जाते आणि पहा इथे सन्माननीय आदरणीय किशोरजी भोईर साहेबांना सन्मानित केलं जात आहे. महाराष्ट्राचं महावस्त्र शाल आदरणीय सन्माननीय दीपकजी भोईर साहेब त्यांचा इथे सन्मान आणि सत्कार. खरं तर एक डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी गोल्डन मॅन आणि इथे त्यांचा सन्मान या व्यासपीठावरून संपन्न होतोय. तदनंतर या क्रीडा स्पर्धेला उपस्थित आदरणीय सुदेश अण्णा गायकवाड प्रथम नागरिक ग्रामपंचायत गोरसई त्यांचा सन्मान आणि सत्कार. इथे विशेष सन्मान प्रथम नागरिक जे आहेत तर आदरणीय सन्माननीय भोईर साहेब इथे अत्यंत आपल्या बिझी शेड्यूल मधून इथे वेळ काढत इथवर पोहोचले. दादा तुम्ही इथं आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत त्याबद्दल मनापासून आपले आभार. तदनंतर या ठिकाणी सन्माननीय आदरणीय गोरसई ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक तथा सरपंच महोदय आदरणीय सन्माननीय सुदेश अण्णा गायकवाड यांचा शाही सन्मान, एक विशेष सन्मान, महाराष्ट्राचं महावस्त्र शाल, एक तरुण विचारांचा, कृतिशील विचारांचा गतिशील नेता आणि गोरसईच्या प्रथम नागरिक पदाची शिलेदारी ज्यांनी दाखवली, विकासाचा आलेख निश्चित रूपाने इथे मात्र चढत असताना. तदनंतर या क्रीडा मंचावर उपस्थित आदरणीय सुभाषजी केणे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण करूयात. उपसरपंच महोदय भिवंडी तालुक्यात जर पहिला ग्रामपंचायतीचा निकाल आपल्या हाती जर कोणाचा आला असेल तर त्या सुदेश अण्णा गायकवाड या साहेबांचा. आणि इथे सन्माननीय सुभाषजी केडे साहेब इथे त्यांचा सन्मान या व्यासपीठावरून केला जातोय. तदनंतर या क्रीडा मंचावर उपस्थित आदरणीय सन्माननीय विकासजी केडे साहेब इथे उपस्थित आहेत. विलासजी केडे साहेबांचा इथे सन्मान आणि सत्कार या व्यासपीठावरून केला जातोय. महत्वपूर्ण लढत देखील सुरू आहे, परंतु मान्यवर देखील आपले तितकेच महत्वपूर्ण आहेत. या ठिकाणी सन्मान होत असताना आदरणीय विकासजी केडे साहेब, तदनंतर सन्माननीय आदरणीय सुनीलजी केडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान या व्यासपीठावर करण्याची विनंती आपण करूयात. सन्माननीय आदरणीय सुनीलजी केडे यांचा सन्मान. यानंतर या क्रीडा स्पर्धेकरता उपस्थित सच्चिदानंद केणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण करतोय. गोरसई गावाचे शाखा प्रमुख शिवसेनेचे आदरणीय सन्माननीय आदरणीय साहेबांचा इथे सन्मान आणि सत्कार. तदनंतर या क्रीडा स्पर्धेकरता उपस्थित झालेले किशोर भाईदास पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान रघुनाथजी पाटील साहेबांचे भाचेश्री आणि त्यांचा देखील सन्मान इथे व्यासपीठावर होतोय. हॅलो. यानंतर एकंदरीत 16 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरता बरोबर 7 धावसंख्येची गरज आहे. 7 धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता, कारण इथे धावफलकावर धावा जोडल्या गेल्यात त्या 16 तुम्ही पाहता. एका बाजूला कोळशेतकर ठाणे परिसरातील हा संघ आणि त्या विपक्षामध्ये
हाकेच्या अंतरावर असणारे टेंबिवलीकर, जय हनुमान टेंबिवली हा संघ खरं तर संकट मोचकाच्या नावानं मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना गोलंदाज तयार. हलक्या हातानं फटका स्टिअर केलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या मधोमध हा झेल इथे मात्र केला धरणीला दान आणि धावा कंप्लीट केल्या जात आहेत त्या 2. इथे संघाची टोटल पोहोचली आहे 18 या धावसंख्येवर. 18 विजयाकरता अजूनही 5 धावसंख्येची गरज आहे. संपूर्ण ग्रामपंचायतची जी गोरसाची जी कमिटी आहे त्यांच्याकरता एक विशेष भेट वस्तू इथून मात्र या आयोजकांच्या वतीनं देण्यात येणार आहे. सर्वांना विनंती आहे आपण सर्वजण पुढे या. प्रथम नागरिक तथा सरपंच महोदय सुदेशांना गायकवाड यांना देखील आपण विनंती करतोय आपण पुढे या आणि सर्व कमिटी करता या सर्व गोरसई ग्रामपंचायती करता एक छोटीशी भेटवस्तू आमच्या आयोजकांच्याकडनं इथे मात्र देण्यात येते. आदरणीय राजेंद्र पाटील साहेबांची ही संकल्पना नेहमीच क्रीडा क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, राजकीय पटलावर ज्यांच्या नावाची चर्चा असते असा भिवंडीचा बुलंद आवाज तथा A1 सूत्रसंचालक आदरणीय राजेंद्र पाटील यांच्या शुभ असते इथे आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं ही एक भेटवस्तू, सुंदर प्रतिमा, साहेबांचं हे चित्र खरं तर आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा इथे मात्र भेट दिली जाते. आणि निश्चितच मी बऱ्याचदा म्हणतो की सत्ता हाती नसतानाही दिल्लीपर्यंत दबदबा होता, पाण्यालाही वाकवेल असा वक्तृत्वाचा धबधबा होता. आज खरं तर डोळ्यांमधून वाहणारा अश्रूंना उभा आहे, कारण साहेब आज तुमच्यामुळेच मराठी माणूस उभा आहे. आदरणीय हिंदू हृदय सम्राटांना इथे मानाची मानवंदना. फटका फसला यशच्या विरोधात आणि परतावं लागलं फलंदाज मयूरला. बॅटर आउट. विजयाकरता इथे गरजेची धावसंख्या असताना इथे ऍक्शन रिप्ले आपण पाहतो कशा पद्धतीने झेल टिपलाय आणि अचूकतेनं टेंबिवलीकर हार मानणं, सहजासहजी हार मानतील तर ते टेंबिवलीकर कसले. 5 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे. येस, डेफिनेटली आपण पाहतो ही प्रतिमा देण्याचं कारण काय आयोजकांच्या वतीनं खरं तर आपल्या येणाऱ्या पाहुण्यांना. तर आपण अमर कोळी चषकामध्ये टेंबिवलीच्या मैदानात पाहिलं आदरणीय राजेंद्र पाटील साहेबांनी बाळासाहेबांचं आणि क्रिकेटचं नातं, ती क्लिप इतकी व्हायरल झाली की अगदी क्षणार्धातच 2,70,000 लोकांनी ती क्लिप पाहिली 15 दिवसात आणि तदनंतर 6.5 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज त्या क्लिपला आतापर्यंत मिळालेत. कदाचित हे आपलं श्रेय आहे आणि निश्चितच त्या माध्यमातूनच क्रिकेट आणि बाळासाहेब हे नातं अत्यंत जवळचं आहे. या गोष्टी आपण अनेकदा चर्चा केल्यात. खरं तर वानखडे खोडण्याची ताकद ती देखील शिवसैनिकांमध्ये होती आणि ती क्षणचित्र बाळासाहेब ठाकरे मूव्ही मधून आपण पाहिली. फटका चांगला आहे, हलक्या हाताने ढकललाय बॉल. चला एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन तिथे आहे. एक सिंगल जी दिली जाईल विजयाकरता. आता खरं तर एक काटेकी टक्कर. 4 चेंडू आणि विजयाकरता 4 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू विजयाकरता 4 धावा ज्या अत्यंत गरजेच्या असतील. उर्वरित 4 चेंडू इथे मात्र शिल्लक आहेत. मॅच मध्ये रंग भरलेत आता अक्षरशः गोलंदाजांनी. गोलंदाज यशचं मी कौतुक करेन, विशेष करून मी मंदारचं देखील कौतुक करेन. पहिल्या षटकात त्यानं 7च धावा दिल्या होत्या. परेश थोडेसे महागडे ठरले होते, 11 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या, परंतु यश अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. 4 चेंडू विजयाकरता कंपल्सरी 4 या धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यश इथून मात्र सज्ज. षटकातला पुढचा बॉल. इथे सरळ चेंडू आदळला पायावर. अपील देखील झाली परंतु पंच तटस्थ आहेत. एक सिंगल खरं तर बॅटची इन्व्हॉल्वमेंट असावी या फटक्यात आणि त्यामुळेच पंचांनी इथे लेग बायचा सिग्नल दिला नसावा. येस, आणि डेफिनेटली आपण पाहतोय बॅटकटची इन्व्हॉल्वमेंट आहे त्यामुळे एक सिंगल जी अधोरेखित केली गेली. संघाची टोटल पोहोचली 20 या आकड्यावर. विजयाकरता 3 चेंडू आणि कंपल्सरी 3 धावसंख्येची गरज आहे. मॅचचं जे टार्गेट आहे ना ते खरं तर बाळासाहेबांचाच आकडा आहे. 23 आणि 23 जानेवारी खरं तर हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचा आकडा आहे. म्हणजे मी बऱ्याचदा सांगतो की ग्रँडस नावाचा इतिहासकार लिहितो की 2000 मैल लांब आणि 1500 मैल रुंद असणाऱ्या भारत देशाला जर सन्मानानं जगायला कोणी शिकवलं असेल तर पहिलं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरं नाव अखंड हिंदुस्थानचे कैवारी, अखंड हिंदुस्थानचं कवच कुंडल तथा अखंड हिंदूंची अस्मिता हिंदू हृदय सम्राट आदरणीय शिवसेना प्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे. इथे मॅच फुल टाईट आहे.
हाय व्होल्टेज मुकाबला, 2 चेंडू कंपल्सरी, 3 धावसंख्येची गरज आहे. सामना काय रंगला, एका बाजूला कोलशेतकर, एका बाजूला ठाणे परिसरातील हा संघ आणि एका बाजूला भिवंडीचं क्रिकेट जे सहजासहजी हार मानणं ज्या गावाच्या रक्तात नाहीये ते टेंबिवलीकर इथे मात्र लढतायत. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे ऑन साइडला सिलिमिडॉन मधून, एक सिंगल वेगाने केली आहे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डेंजर एंड, आणि इथे केल्या 2 धावा कंप्लीट. 1 चेंडू कंपल्सरी, 1 धाव. काय सामना रंगलाय. इथे स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2024 शिक्षण महर्षी त्यांच्या नावाने ही स्पर्धा आणि त्या स्पर्धेला लागलेले हे 4 चांद आयोजनच मेहनतीने केलंय. यामध्ये अक्षरशः घामाच्या एका थेंबाथेंबानं हे आयोजन केलंय. त्यामुळे इथे त्या मॅचला दुजोरा दिला आता त्या आयोजनाच्या माध्यमातून. 1 चेंडू आणि कंपल्सरी 1 धाव. आणि कारिवली आणि त्या विपक्षामध्ये जी लढत झाली होती गावदेवी पोगाव, ओळी माफ करा, त्या ओळी आणि पोगाव संघादरम्यान देखील अशीच लढत आपल्याला पाहायला मिळाली होती, ओळी आणि कारिवली या संघादरम्यान. आता देखील इथे 1 चेंडू विजयाकरता कंपल्सरी 1 धाव संख्येची गरज आहे. हा सामना कोण जिंकणार त्यापेक्षा क्रिकेट सर्वात आधी जिंकलंय एवढं निश्चित. एकदा सामना आवडला असेल, जोरदार टाळ्या इथून आल्याच पाहिजेत. एक चांगलं काटेकी टक्कर, मैदानाच्या आतमध्ये एक द्वंद्व युद्ध. इथे मात्र चांगल्या दर्जेदार क्रीडा लढतीची सांगता इथून कशी होईल. शेवटचा 1 बॉल. चला स्पीडअप करा. सिद्दीक बाबे सरांच्या बाबतीत जर म्हणायचं झालं त्यांच्या भाषेत तर कुछ भी हो सकता है. इथे खरं तर शेजारी वाढलेत. नवीन सर्व क्षेत्ररक्षकांना पूर्णतः अटॅकिंग क्षेत्ररक्षण. शेवटचा 1 बॉल विजयाकरता कंपल्सरी 1 धाव संख्येची गरज आहे. व्यूहरचना इथे मात्र दोन्ही संघ धगधग धगधग आणि धगधग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. भल्या भल्यांचे पाय थरथर कापत असतील असा हा क्रिकेटचा थरार इथून तुम्ही अनुभवताय. 1 चेंडू विजयाकरता 1 धाव संख्येची गरज आहे. स्ट्रायकर एंडवर, फलंदाज देखील सज्ज आहे. दीपक आणि प्रशांत आहेत स्ट्रायकर एंडवर, दीपक डाऊन दी ऑर्डर आहे. चला 1 चेंडू विजयाकरता 1 धाव संख्येची गरज. इनफिल्डच्या डोक्यावरून हा चेंडू विजयश्री, परंतु टेंबिवलीकर काय लढलात. एकदा सामना टेंबिवलीकरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. काय खेळलेत ते इथे. अत्यंत अत्यंत दर्जेदार इथे कामगिरी. मनापासून आपलं अभिनंदन. आणि इथे सामना जिंकलाय निश्चितच कोळशेतकर, तुमचं अभिनंदन, थँक्यू. यानंतरचा आवाज तुम्ही ऐकाल जो सुनीलजी पवार यांचा असेल. तर परत एकदा पाहतोय की आपण सिद्ध करताना गौरव की माझ्या टीमचा मी एक चालणारा खेळाडू का आहे. तर सामना ठरलाय तो म्हणजे गौरव. आणि आता मात्र या फेरीपासून एक बक्षीस वाढलेलं आहे मॅडमसाठी. सूज यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे. टेंबवली टीमचा कॅप्टन आपण संपर्क साधायचे आयोजक कमिटीशी. टेंबवली टीमचा कॅप्टन आवाज आला असेल. एअर इंडियामध्ये कार्यरत असलेले आमचे तुषारजी पाटील आणि अविनाशजी पाटील साहेब